संत कबीरांचा मला आवडणारा एक प्रसिद्ध दोहा आहे. पोथी पढी पढी जगमुआ पंडित भयानकोय, ढाई अक्षर प्रेम का पढे सो पंडित होय. म्हणजे कितीही पोथ्या पुराण वाचली तरी तुम्ही पंडित होणार नाही, पण जो प्रेम या 2.5 अक्षराला वाचून त्याला अनुसरून वागेल तो निश्चितच पंडित होईल. सध्या कलाभिषेक परिवारात 1 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या काळात कुसुम महोत्सव हा उपक्रम चालू आहे. 27 फेब्रुवारी हा दिवस विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज जयंती दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणूनही साजरा केला जातो, कारण कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेवर अतूट प्रेम केलं आणि आपल्याला सुद्धा त्यांच्या साहित्यातून, कवितेतून मराठी भाषेवर प्रेम करायला शिकवलं, नव्हे भाग पाडलं. आणि म्हणूनच याच दिवसाचं औचित्य साधून मी शैलजा पाठक तुमच्यासमोर कवी कुसुमाग्रजांचीच कविता प्रेम कुणावर करावं सादर करणार आहे. ही कविता ऐकल्यावर, वाचल्यावर एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की तुम्ही या जगात इतर कुठलीही भाषा शिका, बोला, वापरा, लिहा, पण प्रेम मात्र नक्की मराठी भाषेवरच करा. चला तर मग ऐकूया प्रेम कुणावर करावं ही कविता. प्रेम कुणावर करावं, प्रेम कुणावर करावं, कुणावरही करावं. प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं, कुब्जेच्या विद्रूप कुबडावर करावं. भीष्म द्रोणांच्या थकलेल्या तीर्थरूप चरणांवर करावं. दुर्योधन कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं. अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं. बासरीतून पाझरणाऱ्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं. यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं. वक्रतुंडाच्या हास्यास्पद ओठावर करावं. गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं. मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं. प्रेम काळजाच्या नात्यावर करावं आणि खडगाच्या पात्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं. पेंद्याच्या बोबड्या बोलावरही करावं. प्रेम यशोदेच्या दुधावर, देवकीच्या आसवांवर. प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं. कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं. ज्याला तारायचंय त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचंय त्याच्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम योगावर करावं, भोगावर करावं आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं. प्रेम चारी पुरुषार्थांची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं आणि पारध्याच्या बाण्यानं घायाळ होऊन अरण्यात एकाकी पडणाऱ्या स्वतःच्या शवावरही करावं. प्रेम कुणावरही करावं, कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्य काळातील त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव. धन्यवाद.